त्यांना पराभवाचं दुःख मोठं आहे. ते अजून पराभवातून बाहेर यायला तयार नाही. 40 वर्षापासून ते ह्या तालुक्याचे यापूर्वी लोकप्रतिनिधी होते. त्यावेळेस जे त्यांचं अपयश आहे ते मी सावरण्याचा आता प्रयत्न करतो. तर 3 महिन्यामध्ये हा विजेचा प्रश्न निर्माण नाही झाला. हा गेल्या 40 वर्षापासून या तालुक्यामध्ये जाणून बुजून पाण्यापासून विजेपासून लोक वंचित कसे राहतील याचा जो प्रयत्न केला गेला होता. त्यामुळे तो जनतेने या मायबाप जनतेने मला निवडून देऊन संधी त्यांची सेवा करण्याची संधी दिली. विजेच्या प्रश्नाबाबत माझ्यावरती जे आरोप होत आहे राजकीय द्वेषातून आरोप चालू आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये यापूर्वीच MSCBच्या अधिकाऱ्यांबरोबर साकूर भागातील विजेच्या प्रश्नासंदर्भात आपण बैठक घेतली होती. नगर येथे सुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थित बैठक मी साहेबांशी चर्चा केल्यानंतर घेण्यात आली होती. परंतु त्या बैठकीला जाण्यापूर्वी माझी थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे मी त्या बैठकीला उपस्थित नव्हतो. परंतु अधिकाऱ्यांना वेळोवेळी आपण वरिष्ठ अधिकारी MSCBचे असतील त्यांना सूचना देऊन या संगमनेर तालुक्यामध्ये विजेचा पुरवठा सुरळीत कसा राहील यावर सूचना दिल्या आहेत. याला जोडून एक दुसरा प्रश्न होता की मी तर डॉक्टर किरण लामटेंना विनंती केली होती का माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपल्याला बघावं लागेल. आज पठार भागातील सुद्धा काही गावं जे आहेत ते अकोला विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत. त्यामुळं पाण्याची ज्यावेळेस गंभीर प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस आपल्याला माणुसकीच्या भावनेने पुढे यावं लागेल. आज पुढं पाणी येण्यासाठी मला नाही वाटत काय अडचण आहे. लामटे साहेबांचं निश्चित आम्हाला सहकार्य राहील. आज जी काही मी माहिती घेतली त्यानुसार बऱ्यापैकी पाणी पुढं आलेलं आहे. ते साकूर पठार भागातील जनतेला मी एवढंच आव्हान करेल की विजेच्या बाबतीत असेल पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत असेल तुम्ही जो माझ्यावरती विश्वास टाकला आहे त्या संगमनेर तालुक्यातील जनतेने जो विश्वास टाकला आहे त्याला कुठल्याही प्रकारे तडा जाणार नाही. समोरच्या व्यक्तीकडं राजकारण करण्यासाठी पराभवातून ते बाहेर यायला तयार नाही. त्याच्यामुळे ते आरोप प्रत्यारोप करून जनतेने त्यांना घरी बसवलं. त्यांनी त्यामुळे जनतेला किती चितावणा देण्याचा प्रयत्न केला तरी जनता त्यांच्यावर राहणार नाही. उलट जनतेच त्यांना जसं तुम्ही मागाशी विचारलं का त्यांनी आव्हान केलं आहे का आमदारला जाऊन प्रश्न विचारा तर जनताच त्यांना प्रश्न विचारेल का 40 वर्षामध्ये तुम्ही या तालुक्यामध्ये काय केलं का 3 महिन्यात हा विजेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यापूर्वीच मी अप्पर तहसीलबाबत माझी भूमिका सांगितलेली आहे. महसूल मंडळाची पुनर्रचना झाल्याशिवाय आणि त्या गावातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय अप्पर तहसील प्रस्ताव मार्गी कुठलाच होणार नाही. या संदर्भात मी मुंबईला सुद्धा वरिष्ठांशी बोललेलो आहे. महसूल मंत्र्यांशी बोललो, एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो, पालकमंत्री विखे पाटलांशी बोललो, जे महसूलचे अवर सचिव आहेत त्यांच्याशी सुद्धा बोललेलो आहे आणि त्याचं पत्रसुद्धा स्थगिती दिल्याचं पत्रसुद्धा त्यांनी काढलेलं आहे. परंतु माझी तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे 3 दिवस आराम करत होतो. मी आता उद्या मुंबईला गेल्यानंतर ते पत्रसुद्धा आपल्या माहितीसाठी पाठवेल आणि जनतेची जी मागणी असेल त्यानुसारच या अप्पर विभाजनाचा विषय पुढे होईल.